तर कशा आहात तुम्ही माझ्या मैत्रिणींनो? आज आहे गौरी विसर्जनाचा दुसरा दिवस, म्हणजे काल गौरी विसर्जन झाल्यात आणि म्हणजे त्या गेल्या आपापल्या सासरी आणि सगळी इतकी गडबड, म्हणजे तो सण आहे ना तो म्हणजे एकदम असा लग्न कार्यासारखाच, लग्न समारंभासारखाच वाटतो. कारण तुम्हाला सांगते घरात एवढी म्हणजे सारखी धावपळ, हे करायचं ते करायचं, असं करायचं तसं करायचं. तुम्हाला मी दाखवेल बघा, इतका पसारा झालाय घरात, म्हणजे कुठेतरी कपडे, कुठेतरी तुम्हाला सांगेल कुठेतरी वस्तू, ते कपड्यांची हालत बघा, म्हणजे इतक्या वस्तू. आता समजा हे देवघरातल्या वस्तू आहेत तर तुम्हाला इथे दिसतील, हे हळदी कुंकू समय, म्हणजे तुम्हाला सांगेल ना इतका म्हणजे पसारा म्हणणार नाही, पण जसं आपण म्हणतो की एखादी मुलगी तिच्या माहेरून जेव्हा जाते तेव्हा ती सगळीकडे हे करायचं ते करायचं, हे घेऊन जायचं ते घेऊन जायचं, असं तर असतंच. पण आपल्या गौरी काही घेऊन जात नाही, ते आपल्याला भरभरून आशीर्वाद तर देतातच, पण त्यानंतर चा जो गोंधळ असतो घरात, लेकरं बाळ घरातनं गेल्यानंतरचा, किंवा कोणी आपल्या घरात पाहुणे आलेले असतात आणि त्यानंतर ते गेलेले असतात, तर त्यावेळेस जो असा घराचा जो हे असतो किंवा लग्न कार्य झालेलं असतं त्यावेळेस घराचा जो म्हणजे एक म्हणजे ना भरलेलं घर असं ते की सारखंच कोणीतरी आहे. म्हणजे आपण गौरी बसवतो घरात, आपण तेवढेच जण असतो, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगते ते 3 दिवस एवढे असे असतात की घर असं चकाचकी तुम्हाला दिसणारच नाही. सारखं कुठे काही ना काही, सारखे कुठे काही ना काही वस्तू, म्हणजे इतकी धावपळ असते. म्हणजे खरोखर जेव्हा आपण पाहुण्यांसाठी काहीतरी करतो, जेव्हा त्यांच्या गोष्टी चालू असतात, त्याच प्रकारे गौरीच्या सणाचं पण असंच मला वाटतं. इव्हन दिवाळीत मला एवढी धावपळ वाटत नाही जेवढी गौरीच्या सणांमध्ये वाटते. म्हणजे 3 दिवस ते असे 3 दिवस नाही म्हणणार मी, गणपतीच्या पहिल्या दिवसापासूनच, कारण आपण त्याच दिवशीपासून सगळ्या गोष्टी तयार करतो. तर आता असं झालंय की फुल पसारा झालेला आहे. तुम्हाला जर का पूर्ण घराची हालत दाखवली तर तुम्हाला कळेल. म्हणजे आता काय झालंय, गौरी गेल्या, मग आता म्हणजे आपल्याला जे गौरीसाठी ज्या गोष्टी लागतात, आता समजा मुखवटे आहे, स्टँड आहे, आपण सगळं ठेवतो, राशी मांडतो, ते आवरून ठेवतो, सगळ्या गोष्टी असतात. तर त्यामुळे ना घरात फुल टू सगळ्या गोष्टी, म्हणजे असं वाटतं ना की आता काहीच करू नये. आणि मी खरं सांगते, मला खरंच काही करायची इच्छा वाटत नाहीये, कारण असं वाटतं ना की बसून राहावं. घरातला आपला पण कोणी आवडताचा पाहुणा गेला की असं वाटतं अरे आता बोर होतंय, आता काय करायचं, असं जे वाटतं ना तसं झालेलं आहे. ते तुम्ही बघू शकता, फुल किचनचा पसारा झालेला आहे. दुपारी स्वयंपाक केला तर तिथे त्या डिश पडल्यात काचेच्या, त्याच्यात सगळं फराळाचं मांडलं होतं. तर इकडचा भाग तर आवरलेला आहे. इकडं बघा सगळी नारळ, सगळं ते ओटीच्या सामानाचं सगळं म्हणजे तसंच आहे. ते शेंगा आम्ही मांडतो, म्हणजे A to Z अशाच गोष्टी दिसतील. इथे आता सोफा आहे बघा, इथे सोफ्यावर सगळे कपडे पडले, म्हणजे तुम्हाला मी काय सांगू. आणि आता इथे बघा, इथे आता काय झालंय, तो बेड काढलाय मी, आणि त्या बेडमध्ये आता आपल्याला जे गौरीसाठी मला जे चौरंग वगैरे लागत होते, तर ते आता चौरंग वगैरे ठेवणं, सगळ्या गोष्टी गालीच्या ठेवून देणं, आणि त्याचमुळे जो काही सगळा त्याच्यामधला जो एक्स्ट्राचा पसारा होता तो काढून टाकला म्हणजे तो आता नीट ठेवावा लागला. कारण काय होतं, ज्या वेळेस आपल्याला गौरी बसवायच्या, गणपती बसवायचे असतात, तेव्हा डेकोरेशनचं सामान वगैरे आम्ही असं बेडमध्ये ठेवतो, तर ते तेव्हा सापडत नाही ना, मग असं काढतो तसं काढतो आणि ते फेकून देतो. म्हणजे असं कसं तरी आपण ठेवून देतो फटाफट. त्यामुळे तुम्हाला सांगते, तर अजूनही आपले बाप्पा घरी आहेतच आपल्याकडे. जसं बघू शकता तुम्ही, आपले बाप्पा आहेतच इथे. किती सुंदर वाटतंय बघा ना, किती मस्त वाटतंय. आपल्या बाप्पांचं काहीही नसतं, खूप शांतपणे, खूप मस्तपणे बसलेले असतात. ते आपल्याला आशीर्वाद देत असतात, पण त्यांचं काही म्हणजे काही म्हणणं नसतं. तुम्ही त्यांना जशा रीतीने तुम्ही त्यांच्याशी राहाल कराल, ते आपल्याला आशीर्वादच देत असतात. तर त्यामुळे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. या अशा प्रकारेचा आरस केला होता आम्ही. तर तुम्ही इथून बघू शकता, मी काल परवा व्हिडिओ टाकलाच होता, त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल. मग इथे गौरी होत्या, गौरीच्या मागे ते 2 झाडं लावले होते. माझा विचार आहे त्याच्यासाठी चिनी मातीचे जे कुंड्या असतात त्या आणायच्या आहेत. तर आता इथे तर सगळं देवाजवळ तर काही नाही, देवाजवळ तर देवाचं सगळं सामान आहे, ते हॉलची जागा. पण आता इथे बघा, आता इथे हे जे लाईट लावले होतं, तर हे लाईट, खाली पण लाईटचा पसारा, ह्या वायर्स, जे सगळी लाईटिंग आपण करतो, तिथे बघा नारळ तर एवढे येत नाही, कारण आमच्या इथे सोसायटीमध्ये बऱ्याचशा जणांनी ना, त्यांच्याकडे गौरी नव्हत्या, म्हणजे त्यांना गावाला जाता आलं नाही, किंवा बऱ्याचशा जणांना जमत नाही, काहीतरी प्रॉब्लेम्स होतात. तर मग ते ज्यांच्या घरी गौरीच्या पूजनासाठी किंवा गौरीच्या हळदी कुंकूसाठी जातात ना, तर ते हे करतात, म्हणजे
ती गौरीची ओटी भरतात, तर त्या ओटीचे नारळ आणि असं सगळं. आता इथे बघा, इथे ही माझी बेडरूम. या बेडरूम मध्ये फुल तुम्हाला कपड्यांचा पट्टा दिसत असेल, म्हणजे पूर्ण तुम्हाला कपडे, साड्या आणि हे दिसत आहेत. तर ह्यामध्ये गणपतीच्या दिवशी घातलेली साडी, त्याच्या दुसऱ्या दिवशी घातलेली साडी, पूजनाच्या दिवशी, आव्हानाच्या दिवशी, विसर्जनाच्या दिवशी अशा घातलेल्या कमीत कमी 5 ते 6 साड्या आहेत. त्या घडी करायच्या आहे, ते डेकोरेशनचं सामान आहे, म्हणजे इतकं सगळं पसारा. आणि तुम्हाला मी बऱ्याचशा, मला वाटतं हरतालिकेच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मला व्हिडिओज करायचे आहेत, तर ते व्हिडिओज अजून मला करायचे आहेत. माझ्याकडनं अजून ते झालेले नाही आहेत, कारण मला वेळच भेटला नाही तेवढा. आणि एवढा वेळ म्हणजे खरंच सांगते, अजिबात आपल्याला वेळ भेटत नाही. आणि खूप गोष्टी असतात, खूप म्हणजे खूप गोष्टी करण्यासारख्या असतात. त्यामुळे आता बघा, मी तुमच्याशी बोलता बोलता टेबल पुसून घेते. मला वाटलं की जरा थोडासा घाण झालाय, तर मी टेबल पुसून घेतला. तर ह्या अशा गोष्टी आहेत. आता तुम्ही बघू शकता की आम्ही गॅलरीत काय केलं, देवघरातला जो बेड होता ना, तो बेड इथे आणून ठेवलेला आहे. हे बघा, इथे बेड आणून ठेवलाय. या फळ्या आहेत, ज्या आम्ही फळ्या मांडतो, ज्याच्यावर फराळाचं सामान होतं. तर अशा रीतीने इथं माझी रिंग लाईट आहे, इथे कपाट आहे, असं सगळं म्हणजे इकडची वस्तू तिकडं, तिकडची वस्तू इकडं, असं हे होतं. आणि हे होतं 2-4 दिवसात ते सगळं व्यवस्थित होऊन जातं. तर आता मी सुरुवात करणार आहे आवरा आवरीची, ही देवघरातल्या रूमपासनं. तर देवघरातल्या रूमपासनं मी सुरुवात करते. तिथे काही जास्ती करायचं नाहीये. तिथे फक्त मी काय केलंय तुम्हाला सांगते. मी आहे ना, सिद्धांताचा इथे पीसी होता, तो काढून टाकलाय. लिटरली मी काढून टाकलाय, कारण तो अजिबात, आता त्याच्या सध्या हाफ इयरली एक्झाम्स चालू आहेत आणि तो अजिबात अभ्यास करत नाही. पीसीवर माइनक्राफ्ट, फ्री फायर हे आणि ते गेम्स तो खेळत बसतोय. तर थोडंसं आता त्याचं डिस्ट्रॅक्शन कसं होतं, गेम्स खेळायला हवे असं काही नाही, पण आउट ऑफ नको. त्यामुळे त्याला जरा असं की थोडे दिवस जरा एक्झाम्स उस्तर त्याचा पीसी मी काढून ठेवलाय. पण माझा लॅपटॉप आहेच, त्यामुळे तो लॅपटॉपमध्ये त्याचा क्लासही करेल, एक्झामही करेल आणि सगळ्या गोष्टी तो करेलच. त्यामुळे मग हा जो पीसी मी काढलाय, तो पीसी मी त्याचा आत ठेवून देणार आहे. तुमच्याशी गप्पा मारता मारता मी आता आवरणार सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या बरोबरच राहा, म्हणजे मी तुम्हाला दिसेल की मी कसं आवरते, काय आवरते. म्हणजे असं काही वेगळं स्पेशली काही आवरत नाहीये. आणि इथे तुम्ही बघू शकता, ही आमची सानूची शाळा आहे. म्हणजे इथे बॉडी पार्ट्स आणि येता जाता वाचते ती. तिचं असं काही नसतं, येता जाता वाचते आणि तिचा अभ्यास चालू असतो. तर आता मी काय करणार आहे, ह्यांनी काय केलंय, हे लॅपटॉपचं कव्हर आहे, हे त्यांनी त्याच्या पप्पांनी आणलेलं त्याच्यावर ठेवायला. तर मी आता हे ठेवेल. आणि कपडे बघा ना कसे टाकलेत. आणि त्यामध्ये आता गोष्ट कशी झाली आहे की खूप वस्तू ना असे टाकून दिलेल्या आहेत. त्यामुळे नीट ठेवण्याचा आता प्रयत्न मी करणार आहे. त्यामुळे बघते पटकीनी, कोणतरी आलंय, बघते कोण आलंय आणि हे सगळं फटाफट आवरून घेते आणि बघूया आता काय होत आहे ते. तर आता हे आवरलंय मी. तर ह्याच्यामध्ये आता ना सिद्धांचे कपडे जे देऊन टाकायचे ते काढले मी बऱ्यापैकी. त्यात काय झालंय, त्याला झालंय आता भरपूर पॅन्ट्स छोट्या. तर मी काय करते, जे कपडे होत नाही मग ते कोणाला तरी देऊन टाकते. आणि त्याची स्कूल पण बदलली आहे, त्याचा जुना युनिफॉर्म आहे, त्यातले टी शर्ट्स जे आहेत ते काढून टाकलेत, म्हणजे ते देऊन टाकते. आता इथे जे आहे, इथे तुम्ही बघू शकता, इथे सगळं सानूचे कपडे ठेवलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा सानूचे बरेचसे कपडे जे तिला येत नाही, तर ते मी काढणार आहे. त्यामध्ये आता जसं हा फ्रॉक आहे, हा फ्रॉक आहे, हे इतके सुंदर फ्रॉक आहेत ना, इतके सुंदर फ्रॉक आहे, पण ते तिला आता येत नाहीये. त्यामुळे मला हे देऊन टाकावे लागतील. इच्छा होत नाही, अजिबात माझी इच्छा होत नाही की तिचे हे कपडे देऊन टाकावे, कारण हे खूप सुंदर आहे आणि तिची म्हणजे तिची छोट्यापणीची अशी म्हणजे आठवण म्हणून मला ठेवायचे. तर बघू, मी एक म्हणून म्हणजे एखाद्या वेळेस ठेवेल किंवा मग देऊन टाकेल, बघू काय होत आहे त्या हिशोबाने. पण आता काढायचेच आहेत, त्यामुळे हे छोटे काढून टाकते, म्हणजे नवीन जे मोठे आहेत कपडे त्यांना जागा होती आणि प्लस व्यवस्थित पण कपडे राहतात.
या पद्धतीने वरचं साणूचं कपाट आवरून झालेलं आहे. तिचे सगळ्या फ्रॉक्स आणि खाली व्यवस्थित तिचे कपडे ठेवून झाले. तर आता हे माझं काम झालंय आणि हे जरी माझं काम झालंय तरी मला अजून बाकीचं भरपूर आवरायचंय. तर जसं आता हे वॉश करायचे कपडे, दोन जे कपडे आहेत सिद्धांचे आणि साणूचे ते बाजूला काढून ठेवलेत आणि हे जे कपडे आहेत जसे हे ब्लाऊज पीस वगैरे आता जे लागले होते ते काढून ठेवलेले आहेत तर ते ठेवायचे आहेत. तर ते देवाऱ्यावर ठेवून देते म्हणजे नंतर जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी ते व्यवस्थित ठेवून देईल. दम लागतोय आता काय माहिती, कारण आता परत काय होऊ नये म्हणजे बरे. ती वायर्स जरी कमी करायचा प्रयत्न केला तरी शेवटी वायर्स होतातच, खूप वायर्स होऊन जातात. तर लॅपटॉपच्या तिथे वायर्स कमी करायचा खूप प्रयत्न केला मी पण तरी खूप वायर्स झालेले आहेत. पसारा काय घरातला कधी कमी होत नाही, किती तुम्ही आवरा. आता तुम्हाला इथे बघू शकता
मी एवढं कपाट आवरलंय तरी तुम्हाला ह्या सोफ्यावर ढीगभर कपडे दिसणारच. हे बघा कुठून येतात एवढे कपडे. तर आता मी फटाफट आवरून घेते, भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. आता मला हे दोन्ही रूम आवरायचे आहेत आणि स्वयंपाकाचं पण बघायचं आहे, किचन आवरायचं आहे, हॉल आवरायचं आहे, माझी बेडरूम आवरायची आहे. त्यामुळे हे फटाफट सगळं आवरते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. दुसरं काही काम करत असेल तेव्हा दाखवेल आणि भेटते तुम्हाला नंतर. हॅलो, वेलकम बॅक. आणि आता मी जस्ट एक व्हिडिओ शूट केला आहे माझ्या हिंदी चॅनलसाठी आणि त्यामध्ये मी 3-in-1 हेअर स्टायलरचा रिव्ह्यू केला आहे. त्यामुळे माझे केस तुम्हाला असे थोडेसे हे बघा असे क्रिम्पी आणि थोडेसे असे गोल गोल दिसत असतील. तर माझे डार्क सर्कल्स फारच दिसतात कारण लाईट व्यवस्थित नाही आहे. सो मी काल संध्याकाळी तुमच्याशी बोलले होते, त्यानंतर डायरेक्ट आज दुसऱ्या संध्याकाळी तुमच्याशी बोलते. तर आता मी ऑलरेडी एक व्हिडिओ ॲमेझॉन हॉल केला आहे, त्याच्यामध्ये स्टायलर रिव्ह्यू केला आहे. तो व्हिडिओ आता जस्ट शूट केला. त्यानंतर रात्री जसं मी तुमच्याशी बोलले त्याच्यानंतर सगळी क्लिनिंग वगैरे झाल्यावर जसं तुम्हाला सांगितलं तसं मी हॉल क्लीन केला. त्याच्यानंतर किचनमधले सगळा पसारा जो होता, भांडे वगैरे सगळे जे आवरले, ओटा वगैरे क्लीन केला. मग त्याच्यानंतर स्वयंपाक केला. स्वयंपाकमध्ये बाजरीची भाकरी केली होती, दाण्याची आमटी केली होती. एवढाच रात्रीचा फक्त एवढाच मेनू होता. मग त्यानंतर मग झोपून गेले. फक्त माझ्या ज्या साड्या वगैरे तुम्हाला दाखवल्या होत्या, त्या साड्या वगैरे घडी करून ठेवल्या. इथे तुम्हाला दाखवते जसं मी त्याच्या आहे त्या अशा घडी करून ठेवल्यात. फक्त ज्या आहेत त्या कपाटात जायच्या बाकी आहेत, त्याच्यामुळे अजून त्या कपाटात काही गेलेल्या नाही आहेत. तर त्या कपाटात जायच्या अजून बाकी आहेत. तर आता इथे ना मला अजून एक बुलबुल शॉपचा हॉल करायचा आहे. त्यामध्ये सगळ्या बेडशीट्स दाखवायच्या आहेत. तर इथे बघा हे बेडशीट आहे, इथे एक बेडशीट आहे, 2 इथे, दुसरी, तिसरी आणि अजून एक आहे इथे आहे, ही 4थी आणि ही जी मी टाकलेली आहे ही 5वी. सो असे टोटल 5 ज्या बेडशीट्स आहेत त्यांचा हॉल करायचा आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत जर का माझं हिंदी चॅनल चेक केलं नसेल तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तिथे मी वेगळ्या पद्धतीचे लाईक रिव्ह्यूज, ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईलचे व्हिडिओज टाकत असते. तुम्हाला जर का ह्या चॅनलवर पण अशा गोष्टी पाहिजे असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आताचा हाच रुटीन आहे. आता आहे ऑलमोस्ट तो व्हिडिओ शूट झाला आहे. जो नेक्स्ट बेडशीटचा व्हिडिओ आहे तो करायचा आहे, पण त्याच्यासाठी जे कोलॅबरेशनसाठी आम्हाला मदत करतात ते सांगतात कसा व्हिडिओ करायचा आहे काय. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अजून गाईडलाईन्स यायच्या आहेत. तर त्या गाईडलाईन्स आल्या की मग मी व्हिडिओ शूट करेन. आणि हा जो व्हिडिओ आहे आता मी स्टायलरचा जो केला आहे तो ऑलरेडी माझ्या चॅनलवर गेला असेल तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असाल. तर तो जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि मस्त आहे ते स्टायलर. 1300 रुपयांमध्ये खूप मस्त स्टायलर आहे. म्हणजे खूप सारे हजार रुपयाची एक वस्तू घेऊन बसण्यापेक्षा किंवा 500-600 रुपयाची एक वस्तू घेऊन बसण्यापेक्षा तिन्ही गोष्टी एकामध्ये असल्या तर ते बेटर राहतील. सो मला तरी असं वाटलं, त्यामुळे मग मी ते शेअर केलं आहे त्यामध्ये. तर हे जे आहे ते हँडल आहे त्या बेडशीटचं, त्यामुळे ते दिसतंय. ओके, तर आता वाजलेत ऑलमोस्ट 7:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि आता काही नाही करायचं. आता ऑलमोस्ट आता सानू आणि आजी तिची त्या दोघीजणी खाली गेलेल्या आहेत. आता त्या आल्यावर आम्ही आरती करणार गणपती बाप्पाची. आरती केल्यानंतर मग स्वयंपाक काय करायचं काय नाही ते बघायचं आहे. पण त्याच्या आधी 8 वाजता माझा क्लास आहे, तो क्लास मी करणार आहे. कारण तो दुपारी 3 वाजताचाच होता, पण तो 3 वाजता अवेलेबल नव्हतं चाइल्ड, त्यामुळे मग मला ते करावं लागलं 8 वाजता. म्हणजे 8 वाजता घेणार आहे मी. त्याच्याबरोबरच आता सिद्धांत बसलाय समोर, त्याचा एक्झाम आहे उद्या, त्याचे एक्झाम्स चालू आहे, त्याच्यामुळे त्यालाही अभ्यास शिकवायचा आहे. म्हणजे त्याला त्याचं रिव्हिजन वगैरे घ्यायचं आहे. तर ते करणारे अर्धा तास आहे माझ्याकडे. तर मी त्याचा अभ्यास त्याला देईल आणि त्याचबरोबर त्या व्हिडिओची एडिटिंग करत बसेल. तर हेच आहे आत्ताचं रुटीन. स्वयंपाक काय करेल त्याची तुम्हाला ग्लिम्स टाकून देईल, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय करणार आहे. जनरली स्वयंपाक आत्ता बघूयात. मी गौराईच्या वेळेस, गौराई पूजनच्या दिवशी आळूवडी केलेली. तर ती आळूवडी जी तळलेली नाही आहे ना ती ठेवली आहे फ्रीजमध्ये. ती कडक झाली की ती जेव्हा आपण तळतो तेव्हा ती खूप छान वाटते. त्यामुळे ती तळायचा विचार चालला आहे. बघूया अजून दुसरं काहीतरी करू. आता आज आहे गुरुवार, तर बघूया. माझ्या डोक्यात आहे की बटाट्याची भाजी करायची, बटाट्याची भाजी आणि पोळ्या करूयात किंवा मग भाकरी. जनरली भाकरी सध्या रात्री खायचं माझ्या डोक्यात आहे, कारण काय होतं भाकरी लाईट जेवण आहे आणि संध्याकाळी खाल्ली की जरा बरं वाटतं. त्यामुळे भाकरी, ज्वारीची भाकरी आणि बटाट्याची भाजी, पातळ बटाट्याची भाजी आणि साधा भात किंवा खिचडी, मुगाच्या डाळीची खिचडी असं डोक्यात आहे. तर बघूयात काय करणार आहे काय नाही. केलं की तुम्हाला दाखवेलच. आणि बस एवढंच आहे. तर आता मी पटकीनी अभ्यास घेते, फटाफट जो आहे एडिटिंग कंप्लीट करते, क्लास कंप्लीट करते. क्लास होईल माझा 9 वाजता फिनिश होईल. त्याच्यानंतर स्वयंपाक, त्याच्या आधी आरती, सगळ्या गोष्टी होतील. आरती हे 3 जण करतील. जर का माझा क्लास चालू असेल तर हे 3 जण आरती करतील आणि मग झालं. त्याच्यानंतर बघूयात काय अजून काय गोष्टी असतील तर नक्कीच व्हिडिओमध्ये ॲड करेल. तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने.
हॅलो गाईज, आता झालाय तिसरा दिवस. हा व्लॉग फारच लांबत चाललाय, तर हा व्लॉग मी आता आज संपवणार आहे. तर रात्री मी जसं तुम्हाला सांगितलं होतं तसं मी रात्री काय करणार आहे स्वयंपाकाला. तर मी केली होती भाकरी. इथे बघा, तुम्हाला डब्यात दिसेल थोडीशी आहे. ही भाकरी केली होती, बटाट्याची भाजी केली होती, पातळ बटाट्याची भाजी आणि खिचडी केली होती. तर आता दुपारी करणार आहे मी भेंडीची भाजी, जर का झाली तर. भेंडीची भाजी आणि भात आहे, तेच होईल फक्त. आणि इथे हे भांडे वगैरे घासून गेली आहे मुलगी, तर त्यात भांडे वगैरे लावायचे आहेत. हे थोडे थोडे किरकोळ कामं आहेत जे आता मला करायचे आहेत. तर महत्त्वाचं, ह्या कामापेक्षा महत्त्वाचं आहे की माझे खूपसे व्हिडिओज राहिलेले आहेत जे तुम्हाला माहिती आहे. हरतालिकाच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, तर ते खूपसे व्हिडिओज माझे राहिलेत. तर आज ते मी पूर्ण करणार आहे, कारण क्लास आज माझा आज शुक्रवार आहे. आज क्लास माझा थोडासा उशिरा आहे. 4 वाजता एक आहे आणि 5 वाजता एक आहे. तर इथे तुम्हाला दिसू शकता, हे खूप सारे डबे तुम्हाला दिसत आहेत. हे सगळे डबे जे आहेत हे फराळाचे डबे आहेत, जे आपण जे गौरीला मांडलं होतं ना हे ताटांमध्ये वगैरे. तर ह्या प्लेट्स पण ठेवून द्यायच्या आहेत. तर हे सगळं आज क्लिअर करायचं आहे मला, पण त्याच्या आधी मला 5 ते 6 व्हिडिओज बनवायचे आहेत. आणि इथे फ्रूट्स आहेत, ते कपड्याने झाकून ठेवलेत, कारण काय होतं हे बघा तुम्हाला, आता चिलटे ते छोटे जे असतात ना ते फिरत बसतात ते फ्रूट्सवर. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथे ओट्यावर पण थोडेसे 2-4 आता चहा पाण्याचे भांडे आहेत, ते क्लीन करून घेईल थोड्या वेळात, कारण परत फार पसारा होत होतो. हा ओटा वगैरे पूर्ण क्लीन करायचा आहे. थोडासा भाकरीमुळे वगैरे खराब झालेला, तुम्ही रात्री क्लीन नाही केला. जनरली कधी राहून जातं, कंटाळा येतो. आणि आता इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे. हे दूध गरम झालं की मग सगळं क्लीन करून टाकणार. इथे तुळशीचं झाड तुम्हाला दिसत असेल, तुम्ही म्हणाल ओट्यावर का तुळशीचं झाड आहे. तर हे जे झाड आहे ना, हे जी मुलगी येते ना कामाला, तिला तुळस हवी होती, कारण माझ्या गार्डनमध्ये खूप तुळस आल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते, खूप तुळस आलेल्या आहेत. त्यातलं तिला एक रोप हवं होतं, तर तिला मी ते रोप दिलं. तर इथे तुम्ही बघू शकता, नवीन झाडं आणली जरा आपल्या गणपती गौरीच्या वेळेस मांडायला. तर बऱ्यापैकी इथे तुम्हाला दिसेल जास्वंदाचं झाड आहे. अजून एक जास्वंदाचं झाड आहे, ते जास्वंदाचं झाड आहे. आणि इथं सगळ्या कुंड्यांमध्ये ऑलमोस्ट तुळस लागलेली आहे, आणि तिथे पण सगळ्या तुळस आहे. आणि तुम्हाला तिथं वरती दिसत असेल, तिथे तुळशी म्हणजे काय झालंय, हिंदीचे व्हिडिओज बनवता ना तोंडावर फार हिंदीचं हे झालंय. तर हे जे आहे ना तुळस आहे, मस्त तुळस आलेली आहे. त्याला काही तुळस कसे असतात, त्याला ना ते हे येतात, काय म्हणतात त्याला, तोंडावर नावे पण येत नाहीये. तर ह्या तुळशीला ते नाही आहे. तर हे जे तुळशीचं वृंदावन दिसत आहे तुम्हाला, हे छोटे तुळस आलेत. त्याच्यामध्ये मोठी ही कृष्ण तुळस आहे, आणि ती हिरवी जी आहे आय थिंक ती राम तुळस आहे असं म्हणतात. असंच आहे, मी करेक्ट नसेल तर मला करेक्ट करा. तर ह्या प्रकारे बऱ्याचशा कुंड्या आहेत, त्या ॲड झालेल्या आहेत. तर आता ह्यातल्या बऱ्याचशा कुंड्या आहेत, 2-4 मला नवीन पण आणायच्या आहेत. तर त्या कुंड्या मी आता तिकडच्या इथे ठेवणार आहे. 2 कुंड्या ज्या आहेत, तुम्हाला मी दिसत नसेल, 2 कुंड्या ज्या आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. आपल्या गणपतीच्या शेजारी एक इथे ठेवली आहे आणि एक इथे ठेवली, म्हणजे बघा एक इथे आणि तिथे, अशा 2 कुंड्या ज्या मोठ्या आहेत. तर तिथे जागा नाही आहे, इकडच्या गॅलरीत मी ठेवणार आहे, कारण इकडच्या गॅलरीत जागा आहे बऱ्यापैकी. तर इथं सगळं जे काढलं, कपडे पडले, तर काढलं की तिथे 2 कुंड्या जातील, कारण तो बेड वगैरे निघेल. इतकं म्हणजे ना, सण असलं सगळं असलं की असं सगळा जो वस्तू असतात ना घरातल्या, त्या अशा आपल्याला वेगळ्या ठेवायला लागतात ना, त्याच्यामुळे फार अस्ताव्यस्त होऊन जातात गोष्टी. इथे साणू आहे, साणू बसले टी व्ही बघत. तर टी व्ही चालू आहे. आणि आता मी घेते माझा थोडासा चहा, फटाफट चहा घेते, तोंड आवरते आणि माझ्या व्हिडिओला बसते. कडू झालाय चहा, कारण मी साखर टाकत नाही त्याच्यात, त्यामुळे कडू लागतोय. आता पटकीने आवरते, 2-4 व्हिडिओज आहेत ते करते. काल मी तिथे बसून आहे ना, त्या कोपऱ्यात तिथे चेअरवर बसून मी व्हिडिओ केलेला. तर तुम्हाला सांगितलं होतं ना स्टायलरचा व्हिडिओ, तो तिथे केला होता. तर मस्त झाला, त्याची बॅकग्राऊंड खूप छान दिसली त्या झाडांमुळे. तर थोडंसं बॅकग्राऊंड चेंज असलं की जरा बरं वाटतं, त्यामुळे तिथे बसून तो केला, मस्त वाटलं. तर आजच्या पण बरेचसे 2 साड्यांचे व्हिडिओ येणार आहेत, एक मिंत्राची आणि एक मिशोचं, अजिओ हॉल, असे बरेचसे व्हिडिओज आहेत.
मग ते करायचे आहे. त्याच्या आधी मला भुलभुलचे करायचे आहेत कारण त्यांच्यासारखे फोन येत आहेत, तर ते करायचे. तर तो फटकीने मी आवरून घेते आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि दुसरा जो ब्लॉग आहे तो संध्याकाळी किंवा दुपारी स्टार्ट करेल. जे जे काही गोष्टी होत असतील ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. कसं वाटतंय तुम्हाला नक्की मला सांगा. आणि अजून तुम्हाला काय बघायचं असेल तेही मला कळवा. जनरली ज्या ज्या गोष्टी असतात जसं असं काही स्पेशल नसतं, त्यामुळे तुम्ही म्हणाल असं काही वेगळं स्पेशल तर दाखवत नाही, कारण नसतंच. जनरली रोजच्या रुटीनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर जे काय आहे तेच शेअर करते आहे, त्यामुळे तेच स्पेशल मानून घ्या. आणि ह्या गोष्टीच आहेत. आता परवा होईल विसर्जन. आज संध्याकाळी आहे आमची आरती खाली सोसायटीमध्ये, तर ती पण होईल. तर त्याचे क्लिप्स मी टाकेल संध्याकाळी मग तेव्हा मी थोडेसे ग्लिम्स टाकून देईल, शूट करेल. तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. केस असे खराब झाले, आंघोळ वगैरे झाली आहे पण तोंड आवरलेलं नाही आहे. तर मी आता भेटते तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता मी हा ब्लॉग इथेच संपवते कारण खूप मोठा ब्लॉग झाला आहे. आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. बाय.